गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा पार नाही लेखा पार नाही लेखा पार नाही लेखा पार अंत पार नाही लेखा पार नाही लेखा नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी नर नारी आनंदल्या आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे करते कथा बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी तुका मने छंदे तुका मने छंदे तुका मने छंदे तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे 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 मन मोहिले गोविंदा तुका मने छंदे तुका मने छंदे तुका मने छंदे तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे 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 मन मोहिले बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा
सुता गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी अंत नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुता गोकुळीच्या सुता गोकुळीच्या सुता गोकुळीच्या सुता गोकुळीच्या सुता अंत पार अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी अंत पार नाही लेका अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी
बघा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, येणे मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, पांडुरंगा करू प्रथमान मान. येथील स्थानदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता या सगळ्यांनाच माझा सादर प्रणाम दंडवत. त्याचबरोबर या गावामध्ये असलेले साधू संत सात्विक टाळकरी माळकरी या सगळ्यांनाच माझा सादर प्रणाम दंडवत. तसेच आपल्या मंडपामध्ये विराजमान असलेले साधू, बरेच मला इथं साधू दिसायला लागलेले आहेत, त्यांच्या चरणावर माझा दंडवत. तसेच आपल्या इथं कार्यरत असणारे परमपूज्य किशोरदादा, लहान मुलासारखी वृत्ती असणारे स्वच्छंदी दादा, एवढं मोठं कार्य हातामध्ये घेऊन श्रीमद भागवत करायला लागलेले आहेत. कसं असतं बघा, माध्यम बनल्याशिवाय कुठलंही चांगलं कार्य पार पडत नाही. भगवद्गीतेसाठी भगवंताच्या मुखामधून ज्यावेळेस भगवद्गीता बाहेर पडली त्यावेळेस माध्यम अर्जुन बनलेले होते. अर्जुनाला भगवंतानी भगवद्गीता सांगितली, एकट्या अर्जुनासाठी सांगितली का हो? पूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी. अर्जुनाला जसं माध्यम बनवलेलं होतं तसं जीवाला तरुण जाण्यासाठी कुणीतरी एक माध्यम बनलं जातं. तर किशोर दादांनी सुंदर कार्य आयोजन केलेलं आहे. त्या कार्यासाठी दादांना एकदा टाळ्या वाजवूत. आणि आमच्या गुंजोटी गावामध्ये शिनाई मंदिरामध्ये दादांचं नाव लक्षात येईना माझ्या, बाबूराव दादा कल्याणकर, त्यांनी जवळजवळ 12 वर्ष झालं आमच्या गुंजोटीच्या शिनाई मंदिरामध्ये पूजा कार्य त्यांच्याकडे आहे. पूजेचं कार्य, एवढं मोठं सुंदर कार्य, येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं स्वागत करून भगवंताकडं, चक्रधर स्वामींकडं प्रत्येक जीवाला आकर्षित करण्याचं कार्य हातामध्ये घेतलेले आहेत. त्यांनाही माझा दंडवत. तसेच तुम्ही ज्या मंडपामध्ये बसलेले आहात हा धर्ममंडप आहे. या धर्ममंडपामध्ये बसल्याच्या नंतर प्रत्येक जीवाच्या मनामध्ये असलेले विकार पळून जातात. एवढं सामर्थ्य या धर्ममंडपाचं आहे. तुम्ही लोक आता 7 दिवस परमपूज्य आशाताईच्या मुखामधून श्रीमद भागवत ऐकत आहात. श्रीमद भागवत हा ज्ञानयज्ञ सोहळा म्हणजे भवसागर तरुण जाणारी एक नाव आहे. ऐकताय ना? माझं बोलणं लक्षात येते ना तुमच्या? तर त्या नावेमध्ये तुम्ही सगळे लोक बसलेले होता आणि ती नाव जीवाला पहिलं तीराला घेऊन जाते. पहिलं तीराला घेऊन जाणारी जी नाव असते त्या नावेचा नावाडी सुद्धा कुशल लागतो. आपण समुद्र पार करणाऱ्या नावेमध्ये बसल्याच्या नंतर तो नावाडी, नाव चालवणारा हुशार असला पाहिजे. आपण मध्ये बसलो, नाव समुद्रामध्ये, त्या भवसागरामध्ये अर्ध्यात गेल्याच्या नंतर तो नावाडी सांगतो की बाबा रे, मला नावच चालवायला येत नाही आणि मी आज पहिल्यांदाच नाव चालवायला बसलोय. आपल्याला आनंद वाटेल का हो? आपल्याला जीव घाबरून जाईल. आपण कासावीस होऊ, अरे बापरे, आपल्याला आता पहिलं तीराला जाण्यासाठी काय करावं लागेल हा सगळ्यांना ध्यास लागेल. पण आपण ज्या नावेमध्ये बसलो ती नाव आपली पहिलं तीराला जाणारच आहे. ही श्रीमद भागवत कथा जी आहे, ही कथा किती राजे उद्धरून गेले? 4 युगातले, कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुगाच्या सुरुवातीचे राजे, हे सगळे उद्धरून गेले. कशामुळं? माझ्या भगवान कृष्णाच्या लीला ऐकल्यानं.
भगवंताच्या नामचिंतनाला लागलेले जेवढे जीव होते ते सगळे जीव उद्धरले आणि 4 युगाचे होऊन गेलेले मोठे मोठे राजे भगवंताचं नामचिंतन घेऊन त्यांना मोक्ष मिळाला, मुक्ती मिळली. त्या राजांचं सगळ्यांचं चिंतन आपण सगळेजण केलो आणि ऐकलो. श्रीमद भागवतामध्ये भगवंताचं नाम, रूप, गुण, लीला या सगळ्यांचं आपण चिंतन, मनन आणि निधिध्यासन करत होतो. आणि ही श्रीमद भागवत जो आहे, हा ग्रंथ जो आहे, कलियुगामध्ये जीवाला उद्धरून घेऊन जाणारा हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचं चिंतन आपण 7 दिवस केलेलं आहे. मग त्या 7 दिवसाच्या नंतर जो काला केला जातो, काला या जीवाला उद्धरून घेऊन जातो. जीवाची अतिशय पवित्र स्नान म्हणजे काला आहे. मग हा काला प्रत्येकाने काय करायचं आहे? एकमेकाला द्यायचा आहे आणि खायचा आहे. एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी, सुखे घालू हुंबरी, सुखे घालू हुंबरी. एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी, सुखे घालू हुंबरी, सुखे घालू हुंबरी. एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी. हा काला, ह्या काल्यासाठी आपण चिंतनासाठी जो अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु जगद्वंद्य संत सम्राट श्रीमंत तुकोबारायाचा आहे. तुकोबाराय म्हणतात, गोकुळीच्या सुखा. गोकुळामधलं सुख. गोकुळ म्हणजे पहिलं त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. हो, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियाचा समूह म्हणजे हा देह आहे. गोकुळ बाहेर कुठंच नाही. हो, गोकुळ आपल्यामध्येच आहे. त्या गोकुळामध्ये असलेल्या कृष्ण परमात्माला तो कुठे आहे? प्रत्येकाच्या हृदयाच्या ठिकाणी स्थित असलेला भगवान कृष्ण, त्याला या गोकुळामध्ये विकारामध्ये गुंतून राहिलेला त्याला आपल्याला समोर घ्यायचा आहे. जीव हा कसा आहे? विकारामध्ये लुप्त होणारा जीव आहे. मग त्या गोकुळामधल्या भगवंताला आपल्याला आत्मस्वरूपामध्ये आणण्यासाठी दही आणि लाही एकत्र करायचा आहे आणि तो काला करायचा आहे. मग गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. तिथलं सुख कसं आहे? अंत आणि पार, त्याला पारच नाही. हो, त्या आनंदाला अंत नाही आणि त्याचा पार कळला नाही. भगवान कृष्णाच्या लीला ऐकत असताना किती आनंद मिळतो. त्या आनंदामध्ये जीव कसा होतो? रममान होतो. मग सुख आणि गोकुळ, त्या गोकुळातलं सुख जीवाला कळलं पाहिजे. जीव कसा आहे? बद्ध जीव आहे. मग त्या गोकुळातल्या सुखाचं वर्णन माझे तुकोबाराय जीवाला सांगायला लागलेले आहेत. मग आनंद कुठं मिळतो? आनंद बाहेर बाजारात किंवा टोपलीत विकायला बसलेलाच नसतो. आनंद ही आपली मनाची स्थिती आहे. त्या मनाच्या स्थितीला आपल्याला जागृतीत आणायचं आहे. आणि त्या आनंद कुठला? जो कधीही नाश न पावणारा, कधीही न संपणारा तो आनंद. मग तो आनंद कसला तुम्हाला सांगू का? ब्रह्मानंद वेगळा, विषयानंद वेगळा आणि आत्मानंद वेगळा. हे गोकुळीतल्या सुखाचा जो आनंद आहे गोकुळातल्या, तो आत्मानंद आहे. विषयानंद कसा असतो? पोरग झालं, पोरग झालेला आनंद किती दिवस असतो सांगा ना? 8-15 दिवस. फार जरी झालं तर 1 वाढदिवस होईपर्यंत. आयुष्यभर पोरग झालेला आनंद आपण व्यक्त करतो का? नाही करत. काही काही तर म्हातारे माणसं मला पोरग आहे म्हणून रडायला लागलेले आहेत. ऐकत आहे ना? पोराचा आनंद सांगायला लागले मी. पोरानं इतकं त्रास दिले आम्हाला, काय करावं,
पोरग आहे म्हणून दुःखी आहेत. जर पोरगी राहिली असती तर बरं झालं असतं. ऐकत आहे ना? पण या गोकुळातल्या आनंदाला पारावार नाही. तो कोण आहे? तो आत्मानंद आहे. त्याचा आनंद ब्रह्मानंदामध्ये पूर्णपणे जीवाला घेऊन जातो आणि तो आनंद कधीही न संपणारा आनंद गोकुळातला आहे. त्या आनंदाचं आपण चिंतन करायला लागलेलो आहोत. मग तुकाराम महाराज म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. मी तुम्हाला सांगायला लागलेलो की हे बद्ध जीवानो, तो आनंद न संपणार आहे. मी खोटं नाही बोलत. तो आनंद मी स्वतः अनुभवायला लागलेलो आहे. हे कोण? संत सांगतात. मग हा अनुभव संताशिवाय नाही कळतो. हा विषयी जीव, या इंद्रियामध्ये अडकलेला जीव, त्याला ब्रह्मानंद कळत नाही. संत कसे असतात? या विषयानंदापासून वेगळे असतात आणि विषयानंदापासून वेगळा असणारा जीव ब्रह्मानंदामध्ये रमत असतो. मग आता विषय कुठे आहेत? आपल्यामध्ये आहेत. त्या गोकुळामधल्या कृष्ण परमात्म्याला आवरणानं झाकलेत. लक्षात येतंय ना माझं बोलणं? आवरणानं झाकलेले आहेत. मन, विक्षेप हे जे आवरण आहेत ते आपल्याला त्या आत्मानंदामध्ये असलेल्या, आत्मस्वरूपामध्ये झाकलेल्या त्या भगवंताला ते पाहू देत नाहीत. मन, विक्षेप आणि आवरण हे जे तीन दोष आहेत ते तिथं जाऊ देत नाहीत. मग स्वर्ग कुठं आहे? स्वर्गाची कल्पना बाहेर करतो आपण. कुठं? वरी स्वर्ग आहे. वरी वरी कोण गेलंय? मी तर गेले नाही. मी फक्त चिंतन शास्त्राचं करून सांगायला लागले की स्वर्ग वरी आहे आपण म्हणतो, पण स्वर्ग आपल्यामध्येच आहे. आपल्यामध्येच आहे. ज्ञान इंद्रिय कुठे आहेत? हे गोकुळ म्हणजे इंद्रियाचा मेळ आहे. भगवंतानी इंद्रिय जिंकायला लावलं. माझ्या कृष्ण परमात्माला 16,108 स्त्रिया सांगतात, पण ते अलिप्त आहेत. एवढं सगळं असून माझ्या भगवंताला ब्रह्मचारी म्हणतात. तो कसा आहे? विकार रहित आहे. तो गुणातीत आहे. तो कशाही मध्ये अडकलेला नाही, असा कृष्ण परमात्मा. आणि असा कृष्ण परमात्मा या देहरूपी गोकुळामध्ये आहे. पण या देहरूपी गोकुळामध्ये असलेल्या भगवंताला या ज्ञानेंद्रियामध्ये असलेल्या तन्मात्रापासून बाजूला काढायचं आहे. त्याच गोकुळामध्ये आपल्याला उतरायचं आहे. मग आता गोकुळीच्या सुखा आपल्याला याच अगोदर चिंतन करून पुढे जायचं आहे. मग हा आनंद काय करतात? भगवंताकडे वाटचाल करणारे लोक त्याच्यामध्ये रमतात, डोळे झाकतात आणि त्याच्यामध्येच गुंगून जातात. मग ते कोण कुठल्या प्रकाराने आनंद घेतात? कोण नुसतं डोळे झाकून त्याला आठवतात. पण कलियुगामध्ये नुसतं डोळे झाकून त्याला आठवण्यासाठी संसारातून वेगळा लागतो. लग्न करून, 4 लेकरं करून, संसार करून मी डोळे झाकून बसतो. शक्य आहे का? ते डोळे झाकल्याच्या नंतर सगळं चित्रपट दिसतं घरातलं. जो संसारापासून बाजूला झालेला आहे, जो विरक्त आहे, जो संन्याशी आहे, तो डोळे झाकून थोडं बसू शकेल. पण प्रपंचिकाला डोळे झाकल्याच्या नंतर त्याला ते गोकुळ दिसत नाही, त्यानं तयार केलेलं गोकुळ दिसतं. ऐकत आहे ना? त्यानं तयार केलेलं गोकुळ दिसतं. पण तुकोबाराय सांगायला लागलेलं गोकुळ तन्मात्रा जिंकलेलं गोकुळ. 5 ज्ञानेंद्रियाला, 5 ज्ञानेंद्रिय वरच्या मजल्यात आहेत. ऐकत आहे ना? आपल्या या गोकुळामध्ये ज्ञान इंद्रिय वरच्या मजल्यात आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे ज्ञान इंद्रिय आहेत. हे ज्ञान इंद्रिय वरच्याच मजल्यात आहेत. बाकी सगळं कर्मेंद्रियानं भरलेलं आहे. मग आपल्या गोकुळामध्ये आपल्याला पापच होऊ द्यायचं नाही. पापच होऊ द्यायचं नाही. पाप शरीरानं होतं का मनानं होतं? पाप हे आपल्या चित्तापासून, मनापासून होतं.
चित्तामध्ये भगवंताचं चिंतन सोडून ज्या वेळेस आपण बाकीचं चिंतन करायला लागलो त्यावेळेस आपण पाप करायला लागलो. ज्या गोकुळामध्ये भगवान स्थित आहेत त्या गोकुळाचं आपण चिंतन करायचं आहे. मग ज्याचे विकार गेले, तन्मात्रा गेल्या, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. गोकुळामध्ये हे 5 नको आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे जर आपल्यातून थोडे बाजूला झाले मग आपण आणि कृष्ण परमात्मा एक रूप झालो. ऐकत आहे ना? एक रूप झालो. कसं? एक एक तन्मात्रा एका एका प्राण्याला, एक एक तन्मात्रा. कीर्तन पद्धतशीर अभंग सोडवल्याशिवाय सुटकाच नाही. सगळ्यात मोठं व्यसन माझं अभंग सोडवणे. मग आपल्याला गोकुळाचंच पहिलं चिंतन करायला लागलेलो आहोत आपण. मग त्या तन्मात्रामध्ये या 5 कुणाकडे आहेत? एका एका प्राण्याकडे आहेत. हत्ती नावाचा प्राणी तो विषयाला आसक्त झालेला. कुठल्या? स्पर्श विषयाला. हत्ती पकडणारा माहूत एक खड्डा खोदतो, खड्ड्यावर कागदाची हत्तीन तयार करतो, पालापाचोळा टाकून कागदाची हत्तीन उभा करतो आणि त्या हत्तीला दाखवलं जातं. ज्याला पकडायचंय त्याला दाखवलं जातं. त्याला वाटतं खरोखरची हत्ती नाही, त्या हत्तीनेला आपण स्पर्श करावं. ते धावत जातं आणि त्या खड्ड्यामध्ये पडतं. का पडलं? विषयाला आसक्त झाल्यामुळं, स्पर्श विषयाला आसक्त झाल्यामुळं. मग एवढ्या मोठ्या हत्तीवर 3.5 हाताचा माणूस अंकुश चालवतो. कशामुळं चालवतो? विषयाला जिंकू शकत नाही म्हणून. मग एका एका विकाराला, विषयाला एक एक प्राणी आसक्त झालेला आहे. पण मनुष्य प्राण्याला 5च्या 5 विकार आहेत. मग मनुष्य प्राणी कृष्ण परमात्मापर्यंत, त्या गोकुळापर्यंत जाऊ शकतो का? बोला ना, ऐकत आहे ना? मला बोलत बोलत कीर्तन करा वाटतंय. आपण जाऊ शकतो का? जाऊ शकत नाही. त्या गोकुळात जाण्यासाठी विकार जिंकायचे आहेत. मग दुसरा जो विकार आहे रूप विषय. डोळ्यानं जे पाहिलं जातं ते मनपटलावर उमटलं जातं. डोळे कसे आहेत? परमार्थाचं द्वार आहे ते. आपण डोळ्यानं काय पाहतो? माझ्या कृष्ण परमात्माचं सावळं सुंदर सगुण रूपडं बघत असताना तिथं जर एखादी बाई नटून थटून आली तर देवाला बघायचं सोडतो आणि त्या बाईला बघतो. बरोबर आहे ना? मग रूप विषयाला जीव आसक्त झालेला आहे. रूप विषयाला. दुसरा जो विषय आहे रस विषय. रस विषय आपल्याला जे आवडतं ते खातो, जे प्यावं वाटतं ते पितो. मग रस विषयाला आसक्त झालेला फक्त माणूस आहे का? मासा, शास्त्रानं मासा नावाचा प्राणी, पाण्यात राहणारा मासा, तो रस विषयाला आसक्त आहे म्हणून सांगतात. पण माणूस कमी आहे का? माणूस तर काहीही खायला लागलाय, काहीही खातोय, काहीही पितोय, जे खाऊ नये ते खातोय. मग तो ज्याची जीभ ज्याच्या ताब्यात नाही तो गोकुळात राहण्याच्या लायकीचा आहे का? नाही. मग मासा पकडण्यासाठी कोळी काय करतो? गळाला गांडूळ नावाचा एक प्राणी लावतो, त्याला तुकडे करून 2 तुकडे करून लावतो. मन तो गळ पाण्यात टाकतो. तो मासा त्या गळाला पाहतो, गांडुळाला पाहतो आणि तो खाण्यासाठी येत असतो. मग तो मासा मला खाण्यासाठी येत आहे हे गांडूळ पाहतो आणि त्याला दया येते. का दया येते? तो मला खाण्यासाठी यायला लागलेला आहे हे बरोबर आहे. तो मला खाऊही शकणार नाही, तेवढ्यामध्ये तो अडकणार आहे आणि तो कोळी त्याला वरती टाकून देणार आहे. मग तो गांडूळ म्हणायला लागला, मता मता मेरे लिए, तू आता है मेरे लिए लेकिन ऊपर खड़ा है तेरे लिए. पण त्याची जीभ ताब्यात नसल्यामुळं तो पळत येतो आणि त्या गळाला अडकला जातो. मग आपल्याला असे जे विकार आहेत ते या गोकुळामधल्या भगवंतापर्यंत जाऊ देत नाहीत. म्हणून आपल्याला पहिल्यांदा याला जिंकायचं आहे.
मग तुकोबाराय सांगतात की बाबा रे, तुला आनंद प्राप्त करायचा असेल तर त्या गोकुळामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तुझ्या वाणीला तुला जिंकायचं आहे. खोटं बोलून काय सुद्धा साध्य नाही हो. ज्या वेळेस माझ्या कृष्ण परमात्मानं धर्मराजाला खोटं बोलायला सांगितलं, कधी युद्धाच्या प्रसंगी खोटं बोलायला सांगितलं. काय? अश्वत्थामा हातो एवढंच म्हणायचं होतं. भगवंतानी सांगितलं की हे धर्मा, तुला युद्ध जिंकायचंय का? देवा, युद्ध जिंकण्यासाठीच तर आता रणभूमीच्या ठिकाणी उतरलेले आहोत. युद्ध आम्हाला जिंकायचं आहे. मग युद्ध तुला जिंकायचं असेल तर माझं ऐक. अश्वत्थामा गेला म्हणून सांगायचं आहे. देवा, तो तर चिरंजीव आहे, तो जाणार नाही कस काय? अरे, तुला युद्ध जिंकायचं आहे ना, तुला एवढंच सांगायचं आहे. पण तुकोबारायनं सांगितलं, कसल्याही परिस्थितीमध्ये देवानं जरी सांगितलं तरी खोटं बोलायचं नाही. का? तर त्या धर्मराजाला देव सांगितल्यावर खोटं बोललेलं होतं, तर अंगठा गळून पडला होता. स्वर्गात जात असताना अंगठा गळून पडला होता. मग आपल्यासारख्याचं काय? आपल्यासारख्याचं तर काही खरं नाही. मग त्याच्यासाठी या गोकुळामधल्या भगवंतापासून आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर विषय आणि विकार आपल्याला जिंकायचा आहे. आणि जिंकल्याच्या नंतर त्या भगवंताचं परिपूर्ण आनंद आपल्याला ब्रह्मानंद प्राप्त करायचा आहे. हे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात. गोकुळीच्या सुखा रामा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बालकृष्ण नंदाघरे, बालकृष्ण नंदाघरे. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदाघरे, बाळकृष्ण नंदाघरे. गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गोकुळीच्या सुखाला अंत नाही, पार नाही, असा ब्रह्मानंद प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रकट झालाच पाहिजे हो. त्या गोकुळामध्ये भगवंत येणार आहेत म्हणल्याच्या नंतर किती आनंद झालाय. आनंदानं सगळे नाचायला लागलेले आहेत, बागडायला लागलेले आहेत. भगवंत येणार म्हणल्याच्या नंतर भक्तिमाता पहिलंच अवतरित झालेली आहे आणि भक्तिमाता येऊन आनंदाचं वातावरण निर्माण केलेली आहे. सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे. नंद राजांच्या घरी राजे कोण आहेत? राजे कुणाला म्हणावं हाही प्रश्न पडतो. जसं गोकुळ इंद्रिय जिंकतो त्याला गोकुळ म्हणतात, पण राजे, राजा वेगळं, महाराजा वेगळं आणि महाराज वेगळं. राजे होऊन गेले, आता कलियुगामध्ये होऊन गेलेले राजे छत्रपती,
शिवाजी महाराज. ज्यांनी प्रजेचं सुख पाहिलं, प्रजेच्या हितासाठीच जगलं, त्यांना राजे म्हणतात. पण हे कोण आहेत? महाराज आहेत, नंदराज आहेत, ज्यांच्याकड प्रत्यक्ष भगवंत येणार आहेत. त्या नंद बाबांच्याकड. नंद ही त्यांना लागलेली उपाधी आहे. नंद ही लागलेली उपाधी आहे. आपल्या आनंदाचा विचार सोडून आपल्या नगरीमध्ये प्रत्येकाच्या आनंदाची काळजी घेणारे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद बघणारे बाबा नंद, त्यांना लागलेली ही उपाधी. आणि भगवंत कुठे येतात, कुठं अवतार घेतात? ज्यांच्याकडे परिपूर्ण आनंद, इतरांना आनंद देण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे, तिथंच भगवंत येतात. हो, भगवंताला कूस सुद्धा तशी पवित्र लागते. पवित्र कूस पाहून, आनंद पाहून, भक्ती पाहून भगवंत तिथं अवतरित होतात. मग भगवंताला अवतरित होण्यासाठी किती कारण आहेत? गायीची, ब्राह्मणाची, प्रजेची. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतो. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी आली, ज्याच्या वेळेस धर्मावर संकट आलं, त्यावेळेस माझ्या भगवंताला अवतरित व्हावं लागलं. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, 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 आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. केला नारायण अवतार, केला नारायण अवतार, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम. नारायण अवतार, नारायण अवतार, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. हे ईश्वरा, माझ्या वाणीला असा छंदच लागला पाहिजे. सदोदित तुझ्या गुणाचं, तुझ्या नामाचं माझी वाणी चिंतन केलं पाहिजे. असा माझ्या वाणीला छंदच लागला पाहिजे. छंद कसा असतो बघा, सदोदित जिबीला लागत असतो. त्याच्या नामाचं, गुणाचं, लीलेचं वर्णन करणे हा ध्यासच लागला पाहिजे. हो, मग आपल्याला भगवंतानी अवतार घेतलं त्या गोकुळ नगरीमध्ये, आणि त्या गोकुळ नगरीमध्ये प्रत्येक जीवाला आनंद झाला. भगवंत येणार, भगवंत येणार म्हणून ध्यास लागलेल्या सगळ्या प्रजेला, सगळ्या गोपिकाला, गोपाळांना, सगळ्यांनाच वाट बघत होते. वाट बघणं कसं किती अवघड असते. भगवंताची तर वाट बघायची आहे. आपल्याला सर्वसामान्य बद्ध जीवाची वाट बघतो आपण, आतुरतेनं बघतो. पण त्यांची वाट बघण्याची पद्धत कशी होती उगाच थोडक्यात सांगू. एखादी शाळेमध्ये पळण्याची शर्यत असावं आणि गुरुजी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगावं, उद्या पळण्याची शर्यत आहे, तुम्ही सगळेजण व्यवस्थित जेवण करून सगळेजण डिसिप्लिन मध्ये उभा टाकायचा. या सगळे विद्यार्थी येऊन एका लाईनीनं थांबावं. गुरुजींनी अशी रेष ओढावी. रेष ओढून त्या रेषेच्या अलीकडे उभा करावं आणि लेकरांनी एक पाय पुढे असं ठेवून वाट बघावं. मग गुरुजी सगळ्यांना असं उभा करतात आणि 1 2 कशाची वाट बघताय?
कशाची बघताय? तीन म्हणण्याची. मग गुरुजी जेव्हा 3 म्हणतील तेव्हा सगळे जण असे पोझिशन मध्ये उभा टाकलेले पळायला चालू करतात. जसं 3 म्हणण्याची वाट लेकर बघतात तसं माझ्या भगवंताच्या अवताराची वाट सगळी नगरी बघत होती. हो, या पद्धतीनं असा ध्यास मनामध्ये अशी ओढ लागते. मग माझ्या संताच्या अंतकरणामध्ये इतकी ओढ, इतका ध्यास लागलेला होता, तर त्याच्या अंतकरणामध्ये एक क्षणाचाही खंड नव्हता. खंड. हरी तुका म्हणे आला अंतरासी खंड, 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 तुका अंतरासी खंड, तुका म्हणे आला अंतरासी खंड, तुका म्हणे आला अंतरासी खंड, परी माझे तोंड खवळले. तुका म्हणे आला अंतरासी खंड, परी माझे तोंड खवळले. प्रीती बघा माझा गेला पांडुरंगा, प्रीती बघा माझा गेला पांडुरंगा. तुका म्हणे आला अंतरासी तरी माझे तोंड खवळले. प्रीती बघा माझा गेला पांडुरंगा, प्रीती बघा माझा अंतरासी खंड. तुका म्हणे आला अंतरासी खंड, तरी माझे तोंड खवळीले. अंतरातून एक सेकंदभर जरी देवाचं नाम बाजूला झालं तर त्या जीवाला उसळलं जायचं आतून. जर खंड पडला तर त्या भगवंताच्या प्रीतीमध्ये भंग जर क्षणाचाही झाला तर ज्याचं अंतकरण खंड विखंड होतं त्यालाच गोकुळ म्हणायचं असतं. त्या गोकुळामध्ये भगवंत वास्तव्याला असणारे गोकुळ, त्या गोकुळामध्ये माझे भगवंत येणार म्हणून वाट बघणाऱ्या गोपिका ज्यांना ध्यास लागलेला होता. पण इकडं ज्या बंदी शाळेमध्ये ज्याची वाट बघत होती ती कोण होती? ती माता आहे. माता ती यशोदा माता आहे. तिच्या अगोदरचे किती लेकरं? तिनं 6 लेकरं तिच्या डोळ्याच्या समोर आपटून मारलेले आहेत. 7वा आवर्षण होऊन बळराम दादा तिच्या गर्भामधून काढून दुसरीकडे ठेवलेला आहे. मग लेकरांना डोळ्यानं बघणं सुद्धा तिच्या हातात नाही. जिच्या गर्भात देव येणार आहे तिला सुद्धा कर्म सुटत नाही. या देहाच्या समुदायामध्ये असणारा जो वास्तव्याला जो ईश्वर आहे त्या जीवाकडून पूर्वजन्मीच्या वासनेनुसार सगळे कर्म करून घेतो आणि त्या सगळ्या कर्मा त्याला भोगायला लावतो. मग तिला सुद्धा ते कर्म चुकले नाहीत आणि भोग सुटले नाहीत. मग तो येणार आहे तिथं. तिनंही रात्र ना दिवस त्याचा तिलाही ध्यास लागलेला आहे आणि तिनंही वाट बघायला लागलेली आहे. मग तिथं तो येणार म्हणून तिला चाहूल लागलेली आहे.
इकडं गोकुळात आनंद झालेला आहे येणार म्हणून, आणि इकडं तिला आनंद झालेला आहे आपल्या शरीराच्या सगळ्या बेड्या तुटणार आता, आणि आपण मुक्त होणार आणि आपल्याला आनंद मिळणार. मग तो तिथं आला. पण कसा आला, कधी आला? तो आला रात्रीच्या वेळेस, भोगाच्या समयाला तो आला. रात्रीची वेळ कुठली आहे? 12ची. तो भोगाचा टाइम आहे. जीवाला भोगापासून बाजूला करण्यासाठी आलेला माझा कृष्ण परमात्मा आहे. जीवाला भोगमुक्त करण्यासाठी तो आला. पण तो आल्याच्या नंतर त्याची आई, जो परमपिता परमात्मा प्रत्यक्ष परमेश्वर आहे, पण त्याला लपवायला सांगायला लागली. आपल्या नवऱ्याला म्हणायला लागली, याला लपवा, कुठेतरी लपवा. कुणापासून? कंसापासून. याला लपवा म्हणायला लागली, माझ्या बाळाला कुठेतरी लपवा. पण तो चिमण जे मांडीवर आलेलं होतं त्यानं सांगितलं कुठेही लपवायचं नाही. काय करायचं आहे? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, हे मदने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, काय उपदली ते हे विवाद आणि देते, माय उपदली ते मद आरी नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, गोकुळाला, मदने गोकुळाला, हे मदने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, नंदाच्या घराला मजन येई गोकुळाला. मला कुठेही लपवू नका म्हणून सांगितले की मला काय करायचंय? उचलायचंय आणि कुठं? नंदाच्या घरामध्ये मला घेऊन जायचंय आणि तिथं मला सुरक्षित जागा आहे असं भगवंतानी सांगितल्याबरोबर वसुदेवजीनं आपल्या बाळाला काय केलेलं आहे? आईच्या मांडीवरतून घेतलेला आहे. अतिशय सुंदर भगवंताचं स्वरूप. त्या स्वरूपाकडे बघितल्याच्या नंतर त्या यशोदा मातेला पहिल्यांदा ती भगवंताच्या चरणाकडे पाहिली. माझ्या भगवंताच्या चरणावर अतिशय सुंदर असं तळपायावर शंख चक्र पद्म गदा अशा सुंदर चिन्हाने युक्त असं भगवंताचं चरण तिनं पाहिलं आणि भगवंताच्या चरणावर अतिशय सुंदर जहाजाचं चित्र तिला दिसलं आणि त्या जहाजाच्या चित्राचा झेंडा वरी फडकाय लागलेला पायावर तिनं पाहिलं आणि त्या शिडाकडे बघून प्रत्येक जीवाला मुक्ती मिळणार आहे हे चिन्ह आपल्या लेकराच्या पायावरती बघायला लागली. माझ्या भगवंतानं पहिल्यांदा येत असतानाच केवढं वयाचे आहेत? 8वा आहे. रात्र दिवस 8वा 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 आठवण करून त्या कंसाला जळी स्थळी काष्टी पाषाणी जिकडं बघावं तिकडं तो 8वाच दिसत होता. तो 8वाच दिसत होता. 8 अक्षर असा आहे ज्या 8 अक्षराला कुठंच गाठ नाही. आकडे पाहिलात? 10 पर्यंतचे आकडे पाहिलात? सगळ्या आकड्याला गाठ आहे. पण 8 हा आकडा असा आहे त्याला गाठच नाही. तो बिना गाठीचा आकडा आहे आणि तो 8वा 8 वर्षाचाच आला. ती म्हणायला लागली, बाळ तू 8 वर्षाचा आल्याच्या नंतर मी काय करू? कोण तर मला म्हणतील का मी तुझं माझं हे बाळ आहे म्हणून?
भगवंतानं सांगितलं, आई मग काय करू, तू लहान हो रे बाळा. लहान झाले पण अतिशय सुंदर चिन्हांकित वस्त्र अंगावर आहेत, मोर मुकुट पहिलंच घातलेलं आहे, टोप दिसायला लागलेला आहे. ती म्हणायला लागली, बाळा जन्मलेलं बाळ असं असतं का रे, एवढं सुंदर साजिरा असतं का, जन्मलेलं बाळ छोटूला असतंय. मग एकदम छोटे झाले बाळ, छोटे झाले पण छोट्या झालेल्या बाळाला पाहिली ती म्हणायला लागली, बाळा आईला किती जरी यातना झालेल्या असल्या तरी बाळ जन्मल्याबरोबर रडायला लागलं की तिच्या हृदयाला सुकून मिळत असतं, आनंद मिळत असतं. त्यावेळेस माझे भगवंत मोठ्याने रडायला लागले. हो, पूर्ण विश्वाचं रडणं पळवून लावण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे. पण आईच्या आनंदासाठी मांडीवर येऊन माझे भगवंत रडायला लागले. रडत असलेल्या आपल्या बाळाला ती बघत असताना त्याच्या घोट्याकडे पाहिली. इतके सुंदर घोटे माझ्या भगवंताचे तिला दिसायला लागले. वरी पिंढऱ्या माझ्या भगवंताच्या बघितल्या, घोटी पिंढऱ्या बघितल्या बरोबर पूर्ण विश्वाचं सौंदर्य माझ्या भगवंताच्या पिंढऱ्यामध्ये तिला दिसायला लागलं. भगवंताच्या गुडघ्यावरून मांडीवर लक्ष गेलं. कर्दळीच्या गाभ्यासारख्या तिच्या मांड्या भगवंताच्या बघून ती मांड्यावरून हात फिरवायला लागली. तिला वाटायला लागलं, एवढं सोगुण सोजीर माझं गोजीर बाळ, तो कसा आहे, तो कसा आहे. राजस राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रविश शिकला लोकलिया, रवि शशिकला लोकलिया, लोकलिया. कस्तुरी मळवट चंदनाची बूटी, कस्तुरी मळवट चंदनाची बूटी. रवि शशिकला लोकलिया, रवि शशिकला लोकलिया, लोकलिया. कस्तुरी मळवट चंदनाची होती, कस्तुरी मळवट चंदनाची होती. कसाय तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. अहो त्याच्या तेजामध्ये चंद्रसूर्य बुटकोळ्या खायला लागलेले होते. एवढा सुंदर तो तान्हा तिला दिसायला लागला. तिचं लक्ष गेलं त्याच्या कमरेच्या करदुड्याकडे लक्ष गेलं. पूर्ण विश्वाला एकरूपतेमध्ये आणलेला माझ्या भगवंताच्या कमरेकडे बघितली आणि सगळ्यांना जात नाही, पात नाही, गुण नाही, वर्ण नाही, सगळेजण एकरूपतेला आणायचं सामर्थ्य ज्याच्या कमरेच्या करदुऱ्यामध्ये ती आनंदून बघायला लागली. त्याच्यानंतर छातीकडे लक्ष गेलं. वत्सलांचन अतिशय सुंदर वैजयंती माळा गळ्यात धारण केलेल्या भगवंताला ती पाहत भगवंताच्या ओठाकडे पाहिली. लाल चुटूक तोंडल्यासारखे ओठ बघितल्या बरोबर भगवंताची नाशिका पाहिली. ती अतिशय सुंदर नाशिका बघून भगवंताच्या सहस्त्रारकर लक्ष गेल्याबरोबर टिळा लावलेला आहे वैराग्याचा, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. असा सुंदर कस्तुरी कुठून मिळते हो, बोला ना, कस्तुरी कुठून मिळते. हरणाच्या बेंबी मधून मिळते. कस्तुरी बेंबी मध्ये आहे पण त्या हरणाला माहित आहे का, त्यालाच माहित नाही. तो सुगंध यायला म्हणून पळत पळत फिरतो सुगंधासाठी. कस्तुरी कुंडल वसे मृग ढुंडे बनमाय, वैसा घटघट राम है दुनिया जाने नाही. तो जवळच कस्तुरी आहे पण त्याला कळत नाही त्या वैराग्याचा कस्तुरीचा टिळा त्यानं मस्तकावर धारण केलेला आहे. अशा सुंदर भगवंताला बघितली आणि ती आपल्या छातीला लावली आणि याला आता आपल्यापासून लांब घेऊन चाललेले आहेत, गोकुळाला घेऊन चाललेले आहेत. म्हणून ती आपल्या बाळाला छातीला लावलेली दुःखी अंतकरणानं वसुदेवदेच्या हातामध्ये दिली आणि ते आपलं बाळ घेऊन कशानं, गाडीनं गेले का, विमानानं गेले का, काही नाही हो.
रात्रीची वेळ आहे, पाऊस पडायला लागलेला आहे. मध्यरात्रीच्या वेळेला काही नाही, वसुदेवजी सगळे पहारेकरी माझ्या भगवंतांनी डोळे उघडून टुळू टुळू सगळीकडे बघितल्या बरोबर सगळे पहारेकरी योग निद्रेच्या अधीन झाले. सगळे घोरायला लागले. भगवंताला पाठीमध्ये घालून डोक्यावर घेतल्याबरोबर सगळे दार सताड उघडले. मायेला जो डोक्यावर घेतो तो रसातळाला जातो. देवाला जो डोक्यावर घेतो त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. भगवंताला डोक्यावर घेतलेल्या वासुदेवाला मार्ग मिळाला आणि यमुनेनं सुद्धा ज्यांना रस्ता दिला. पूर चालला पूर चढला त्याची लाविला गुट, त्याची लाविला गुट, त्याची लाविला गुट. पूर चढला त्याची लाविला गुट, लाविला पूर चालला चाट त्याशी लाविला अंगुष्ट. त्या यमुनेला सुद्धा, यमुना साक्षात भक्तीची धारा आहे हो. ते यमुना वाट बघत होती. अचाट आलेला पूर आहे. माझ्या भगवंतानं आपल्या डाव्या पायाचा अंगठा खाली सोडल्याबरोबर त्या यमुनेनं स्पर्श केलेला आहे आणि त्या यमुनेचा पूर खाली ओसरून गेला आणि माझ्या भगवंताला मार्ग मिळाला. पण इकडं गोकुळामध्ये किती आनंद झाला होता. गवळण गवळण सांगत गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगत गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण सांगती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. एक धावे एक पुढे एक वाटी सुंट वाडे. एक धावे एक पुढे वाटी वाटी सुंट वाडे. एक धावे एक पुढे काठी वाटी सुंट वाडे. एक धावे एक पुढे काठी वाटी सुंट वाडे. गवळण 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 सांगती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदे. इतका आनंद, किती आनंद आहे हो. एकमेकाला सांगत सुटायला लागलेले आहेत आणि माझे तुकोबार अभंगाच्या दुसऱ्या चरणात बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी
बनवणारी, तो बाळकृष्ण म्हणलेला आहे. माझ्या तुकोबारायनं बाळकृष्ण म्हणलेला आहे. हो, तो बाळ बनून आलाय का? तर तो बाळ बनून येऊन लीला करणार आहे. मी देव बनून आला असते तर सगळे लांबून नमस्कार केले असते, जवळ त्यांच्या कुणी गेलंच नसतं, सगळे फॉर्मॅलिटीज केले असते. पण नाही, तो बाळ बनलाय. प्रत्येकाच्या हृदयात जागा त्याला घ्यायची. तो आला म्हणल्याच्या नंतर सुनंदा नावाची नंदबाबाची बहीण सुनंदा तिचं नाव आहे. ती मोठमोठ्यानं सगळ्याला सांगायला लागले, आनंदानं वर्णन करायला लागले. तो कसा दिसतो, तो कसा आहे, त्याचे डोळे कसे आहेत, त्याचे केस कसे आहेत, तो गोबऱ्या गालाचा, मोठ्या मोठ्या डोळ्याचा, त्याच्या डोळ्यात एकदा बघितल्याच्या नंतर दुसरं काहीच बघावं वाटेना, असं ती वर्णन करायला लागली त्याचं. आणि सगळ्या गोकुळातल्या बायका, बाई यशोदेला बाळ झाला तर आम्ही नवस केलं होतं, आम्ही हे कोण म्हणायलं? सगळ्या त्या गोकुळातल्या बायका. तर आमच्या राजाला, आमच्या नंद राजाला बाळ व्हावं म्हणून आम्ही महादेवाला नवस केलं होतं म्हणायला लागल्या. बाई मी 16 सोमवार केले. कोण म्हणते नाही नाही मी खूप मोठं व्रत केली, मी अमुक व्रत केली. सगळ्या श्रेय आपल्यावर. जीवाचा स्वभाव कसा असतो? काहीतरी चांगलं झालं रे, झालं, मी केलं होतं, मी केलं होतं, मी केल्यामुळं झालं, हे जीव म्हणत असतं. सगळे गोकुळातले सगळे गोपाळ कसं आहे बघा, गोकुळ, गोपाळ, गोवर्धन, गोविंद, गोरज, गोमूत्र, गोपासून सगळं सगळं गोपासून तिथं. मग ते सगळ्यांना आनंद झाला. त्यातल्या काही गोपिका इतक्या सुंदर सजल्या. हो का? तर बाई 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 एवढं सुंदर तिला बाळ झालंय, जावं आपणही. मग माझ्या यशोदा मातेनं सांगितलं, सगळ्या माझ्या बाळाला जेवढ्या गोकुळातल्या गोपिका काही भेट घेऊन येतील त्या सगळ्यांचं स्वीकारा बरं का ग, सगळ्यांचं स्वीकारा. आणि त्या सगळ्यांना बदल्यात तुम्ही आहेर द्या. एवढ्या मोठ्या वस्तू तिनं ठेवलेल्या आहेत. पण त्या गोकुळवाशी बायका, अगं यशोदे मी नवस केले होते तुला बाळ झालं, त्याच्या बदल्यात काहीतरी दे, असं नव्हतं. ऐकत आहे ना? असे भाव तिथं नव्हते. सगळे कसे होते? निस्वार्थ होते. तिथं फक्त भगवंतावर प्रेम करणारे होते. मग आता कसं आहे, आता लग्न असलं आपल्यात तर काही काही लोक ढोंगच करायला लागले. तो काय करायला बघा, आम्ही आहेर स्वीकारणार नाही. पत्रिकेवर मोठ्या अक्षरात लिहिलं जाते. आहेर का दिलं जातं? आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम आहे, प्रेमाचं देवाणघेवाण. आपणही आपल्या माणसाला काहीतरी दिल्यावर आपल्याला आनंद मिळतो म्हणून आहेर दिलं जातं. पण आता पत्रिकेवर लिहायला लागलेत आम्ही आहेर स्वीकारणार नाही. तो का खूप मोठा लॉर्ड टाटा बिर्लाय का? जर समजा कोण स्कोडा गाडी जर भेट घेऊन गेलं तर स्वीकारणार नाही का? ऐकत आहे ना? 500 रुपये सोडून जर स्कोडा गाडी घेऊन आलं, सर तुमच्या घरी लग्न आहे, मला खूप आनंद झाला, हे गाडी तुम्हाला मी आहेर म्हणून आणलेली आहे, नको म्हणाल का? म्हणणारच नाही. मग आहेर का नाही म्हणायचं? पण माझ्या यशोदा मातेनं सांगितलं, प्रत्येक जीवानं भगवंताला आणलेलं जे आहेर आहे ते सगळ्यांनी स्वीकार करायचं, घ्यायचं. त्याच्या बदल्यात जितकं काही माझं भांडार आहे ते सगळं मी खुलं करून ठेवलेलं आहे. सगळ्याला दान द्यायचं आहे. सगळी प्रजा आनंदानं नाचत गेली पाहिजे. त्यातल्या काही गोपिका होत्या इतक्या भगवंताला प्रेम करणाऱ्या होत्या. हो, इतक्या प्रेम करणाऱ्या होत्या. त्या आल्या, सजून आल्या आणि यशोदा मातेच्या जवळ बसल्या, बघायला लागल्या. यशोदेच्या मांडीवर असणारा तो कोण आहे? लीला विग्रही आहे तो, लीला विग्रही. इतके रंग बदलतो, इतके रंग बदलतो, त्याच्यासारखा विश्वामध्ये ईश्वरच नाही. तो प्रत्येकाच्या हृदयाचा कब्जा घेणारा माझा कृष्ण परमात्मा आहे. ती गोपिका आली, बघायला लागली. यशोदे अगं तू सगळ्याला जे पाहिजे ते द्यायला लागलीस, मी तुला मागू? तिने म्हणली माग ना ग, काय पाहिजे माग, माझा जीव जरी मागितलास तर मी तुला आज देईन.
ती म्हणली, अगं तुझा जीव लाख मोलाचा, नको बाई मला, तुझं तुला राहू दे, पण मला एक दे ग, तुझ्या मांडीवरचं थोडं माझ्या मांडीवर दे. कसलं मागितली होती ना. मागितल्यावर यशोदेच्या छातीत धस झालो. बाई म्हणली, आत्ता मी मांडीवर घेऊन त्याला बघायला लागले तर हिनं लगेच मागायला लागली. पण शब्दात अडकलेली यशोदा माय दिली बाळाला. मांडीवर घेतल्यावर तिनं पाहिलं त्याच्याकडं. देखिला डोळा बैसला मनी, तुझी वदने उच्चारे, तुझी वदने उच्चारे, उच्चारे, तुझी वदने उच्चारे, उच्चारे, तुझी वदने उच्चारे. देखिए ना डोला बैसला मनी, तुझी वदने उच्चारे, तुझी वदने उच्चारे. देखिए ना डोला बैसला मनी, तुझी वदने उच्चारे, तुझी वदने देखिला डोळा बैसला मनी. ती मांडीवर घेतली, त्याच्याकडे पाहिली. हो, डोळे भरून माझ्या भगवंताकडे पाहिली. तो डोळ्यातून जे आत घुसला, त्याची सवयच आहे ते. डोळ्यातून तो आतच शिरतो. ज्याच्या डोळ्यातून आत शिरतो तो जगातला सगळ्यात भाग्यवान. हो जीव सगळ्यात भाग्यवान. आणि तो डोळ्यात जे शिरला तिच्या हृदयात जाऊन पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियले मन, 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 तेने वेदियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. वेदियले मन, तेने 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 वेदियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधी येले, तेने वेधी येले, तेने वेधी येले मन. त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्यच आहे. हो, तो मनाची चोरी करतो, चित्ताची चोरी करतो, चित्तामध्ये जाऊन बसतो. डोळ्यानं पाहिलं जातं ते मन पटलावर उमटलं जातं. डोळ्यानं पाहिली तो थेट हृदयात शिरला. डोळे झाकली आणि मनात विचार करायला लागली, हे ईश्वरा, हे भगवंता, मला पंख दिलास तर बरं होईल रे. पंख दिल्याबरोबर अशी उडेन, याला घेऊन अशी उडेन, जिथं कुणीच नाही तिथं मी याला घेऊन बसेन, असं तिच्या मनामध्ये वाटायला लागलं. डोळे उघडून टुळू टुळू बघायला लागला. डोळ्यानं सगळ्यांना मोहून टाकला. मोहून टाकायचं कार्य त्याच्याकडे आहे. हो, जीवाला मोहून टाकला आणि ती डोळ्यातून तिच्या धारा लागल्या. तिला वाटायला लागलं, भक्ती प्रिय जीवाला एकांत आवडतो. एकांतात गेल्याच्या नंतर त्याच्याशिवाय काहीच दिसत नाही. ती त्यालाच पाहत असते, ती त्याचीच होत असते. मग माझ्या भगवंताला बघितल्यावर सगळ्याला आनंद झाला आणि त्या आनंदानं सगळीकडे गुढ्या आणि तोरण उभा केलेले आहेत. गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे,
नंदा घरी बाळकृष्ण 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 नंदा गुड़िया तोरने 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 करती कथा करती गाने करती कथा करती गाने करती कथा करती गाने करती कथा करती गाने बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी. माझ्या भगवंताचं स्वागत कितीतरी उत्सव करून करून साजरं करायचा लागलेले आहेत. गुडिया उभा टाकलेले आहेत, गुड्या उभा केलेल्या आहेत, तोरणं लावलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कथा करून गाणे गायला लागलेले आहेत. कथा करणे आणि गाणं गाणं हा सात्विक उत्सव आहे. ऐकत आहे ना? खूप आनंद झाल्याच्या नंतर गुड्या उभा केलं जातं, कथा केलं जातं आणि गाणे गायलं जातं. कुणाचे? ईश्वर चिंतन चालू होतं, ईश्वराचं गुणगान चालू होतं. याला सात्विक आनंद म्हणतात. सात्विक आनंद. राजस आनंद जर झाला तर खूप मोठं जेवण स्वयंपाक तयार करतात, गावाला गाव जेवण देतात, त्याला अर्थ नसतो, काही लेबन लावलेलं नसतं, फक्त जेवण देतात, जेवण देतात. पण सात्विक आनंदामध्ये भगवंताची कथा केलं जातं, भगवंताचं नाम रूप गुण लीला याचं वर्णन केलं जातं आणि भजन कीर्तन केलं जातं. आणि तामस आनंदामध्ये खूपच आनंद झाला तर एक दोन पेट्या मागवल्या जातात. ते कशाच्या मला माहित नाहीत पण मागवल्या जातात. ऐकत आहे ना? मग याला भगवंताच्या आनंदाचं जे आहे हे सात्विक आनंद आहे. हे आनंद सगळ्यांना झाला आणि या आनंदामध्ये सगळेजण भजन करू लागले. सगळ्या गोकुळाला असा माझ्या तुकोबारायानं सांगितल्याप्रमाणे छंद लावलेला आहे. तुका म्हणे छंदे रामा तुका म्हणे छंदे 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 तुका म्हणे तुका म्हणे छंदे तेने दिले गोविंद तेने दिले गोविंद बाळकृष्णानंदाकरी बाळकृष्णानंदाकरी यायला लागलं, हे यशोदे तुझं पोरग बाई आम्हाला खूप त्रास द्यायला लागलं, आम्ही राहावं का जावं असं त्या विचारायला लागल्या. चटकन यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना यशोदे
बाळ तुझा ताना बाळ तुझा ताना कुटवर जोजू धिंगाणा कुटवर जोजू धिंगाणा कुटवर जोजू धिंगाणा यशोदे बाळ तुझा ताना यशोदे बाळ तुझा ताना यशोदे बाळ तुझा ताना यशोदे बाळ तुझा ताना हे यशोदे तुझा बाळ तान्हा कान्हा किती त्रास द्यायला त्याचा धिंगाणा किती दिवस सोसावं माझ्या यशोदा मातेनं शाळेत पाठवलं कुठं खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी देऊन माझ्या भगवंताला शाळेत पाठवायची तयारी झाली हो आणि सांगितलं हे कृष्णा तू आता गावामध्ये खोड्या करायला लागलास बाबा नीट राहत नाही जा म्हणले आता शेताला तू गाई राख माझ्या भगवंताला सुंदर मेकअप तयार केले हो भगवंताला सुंदर असा जुट्टू केलेला आहे त्याच्यावरती मोरपीस लावलेला आहे भगवंताच्या पाठीवर कांबळी काळी कांबळी टाकलेली आहे कमरेला पितांबर अतिशय सुंदर असा चापून चोपून नेसवलेला आहे आणि माझे भगवंत हातामध्ये काठी घेऊन गायीच्या माग रानामध्ये आले हो गोधडे सारामया जातो रंग पान गोधडे सारामया जातो रंग पान गोधडे सारामया जातो रंग पान गोधने सारा भया रंग पाने गोधने सारा भया रंग पाने गोधने सारा भया रंग पाने गोधने सारावया जातो सारंग पाणी गोधने सारावया जातो सारंग पाणी मार्गी भेटले राधिका गवळणी मार्गी भेटले राधिका गवळणी मार्गी भेटले राधिका गवळणी मार्गी भेटले राधिका गवळणी कृष्णाला बागे निर्हासरोणी कृष्णाला बागे अडगोणी सारावया जातो रंग पाने गोधने सारावया जातो रंग पाने गोधने सारावया जातो रंग पाने गोधने सारावया जातो रंग गोधने चारावया जातो शारंग पाणी गायी राखायचं काम माझ्या भगवंताला दिलं हो भगवंत गायी राखायला लागले कोणत्या गायी ज्या मनेरी गायी होत्या मनरूपी अंकित नसलेल्या स्वैर उधळणाऱ्या गायी ज्या होत्या ज्या गायीच्या ज्या इंद्रियाच्या बेलगाम कल्पना शक्ती आहेत त्या कल्पना शक्ती रूपी गायीला लगाम लावण्याचं काम माझ्या भगवंतानं हातामध्ये घेतलं आणि सगळ्या गोपाळांना एकत्र करायला लागलेले आहेत आणि सगळ्यांचा आलेल्या शिदोऱ्या माझे भगवंत एकत्र करू लागले मधुमंगल नावाचा एक गोप त्याच्या आईनं त्याला शिदोरीच दिली नव्हती भगवंतांनी सांगितलं ज्याच्याकडे शिदोरे आहेत त्यांनीच बसायचं मधुमंगलाला दुःख झालं तो पळत पळत घरामध्ये आला त्याची आई कडी करत होती कडी ऐकत आहे ना झोपलं नाही ना हा कडी माहित आहे की अतिशय सुंदर कडी
त्याला अशी फोडणी मारल्याबरोबर मधुमंगलाच्या नाकात वास शिरला. अरे बापरे, आपली आई एवढी छान कढी करायला लागली. ही कढी जर मी कान्हाला घेऊन गेलं तर? त्यानं मला तुझी शिदोरी नाही म्हणून परत पाठवलेलं आहे, तर आता मी कढी घेऊन जातो. यशोदा मातेच आणि मधुमंगलाच्या आईचं जमत नव्हतं. ती म्हणली, मधुमंगला मी कढी देणार नाही तुला. त्या यशोदेच्या कार्ट्याला माझी कढी मी देणार नाही प्यायला. तो म्हणला, आई ग, त्याला नाही दिलीस तर मला तर प्यायला देशील ना? मधुमंगलानं कढी आईनं दिल्यावर म्हणला, आई ग, एवढी नाही, मला अजून थोडी पाहिजे. आईनं वाटीत द्यायचं ती कढी एका तांब्यात वतली आणि पी म्हणली. मधुमंगलानं ती कढी अशी आग केला, जे तोंडात गच्च भरला. इथपर्यंत इथं लॉकच लावून टाकलं. ऐकत आहे ना? इथं लॉक लावलं, मध्ये जाऊच दिलं नाही. आणि ती कढी गच्च तोंडामध्ये भरला, असा आ केला आणि जो पळत सुटला. काहीतरी तोंडात घेऊन जावं म्हणलं तर समाज अडवतं. काय चाललंय हो, कुठे चाललाय, कुठे निघालाय, असं अडवलं जातं. मधुमंगलाला अडवायला लागल्याच्या नंतर तो करायला लागला, पुढे पळायला लागला. पळत पळत माझ्या भगवंताच्या जवळ आला आणि म्हणायला लागला, भगवंत हृदयाचं भाव जाणतात. भगवंताला कळलं त्याच्या शुद्ध भाव. त्याच्या आईनं शिदुरी दिलं नाही म्हणून मुखामध्ये कडी भरून आणलेल्या मधुमंगलाच्या समोर माझ्या भगवंतानं तोंड केलेलं आहे आणि ती तोंडातली कडी भगवंताच्या मुखामध्ये ओतलेला आहे. भगवंत भक्ताचा भाव घेत असतो, शुद्ध भाव घेत असतो. सगळ्याच्या अंतरीची घेत गोडी, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, अंतरीची घेत गोडी, पाहे गोडी भावाची, अंतरीची घेत गोडी, पाये गोडी भावाची, पाये गोडी भावाची, पाये गोडी भावाची, अंतरीची घेत गोडी, पाये गोडी भावाची, पाये गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. संसारातला भाव हा सतत चढता उतरता असतो. संसारातल्या भावाला काही झिरो किंमत आहे, पण परमार्थातला भाव हा सतत चढता लागतो. चढत्या भावानं ईश्वर आपले होतात. भगवंतानी सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केलेल्या आहेत आणि सगळ्याच्या एकत्र शिदोऱ्या करून सगळ्यांचा काला एक केलेला आहे. आणि भगवंतानी असा कमळाच्या फुलाच्या आकाराची बैठक घातलेली आहे आणि ती अशी बैठक करून सगळ्याला गोल बसवलेला आहे. आणि भगवंत त्या सगळ्या गोपाळाला गोल बसून एकेकाच्या हातावर आपला काला द्यायला लागलेले आहेत. एकमेका देव मुखे, एकमेका देव, एकमेका देव मुखे, एकमेका देव मुखे. सुखे झाले हुंबरे, सुखे झाले हुंबरे, सुखे गारो हरे, सुखे गारो हरे, सुखे गारो हरे, सुखे गारो हरे. वाटो एकमेका, वाटो एकमेका, वाटो एकमेका, वाटो एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. आता काल्याचा अभंग घ्यायचा, त्याच्या अगोदर समारोप करून भजन घ्यायचं. आपला आज काल्याच्या कीर्तन श्रीमद भागवत कथा. काल पूर्ण 7 दिवस झालेत आणि आज काला केल्याशिवाय परिपूर्णच नाही. मग त्या काल्याच्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेले आहोत आणि सगळ्यांना आपल्याला काला खायचा आहे. वेळ झालेली आहे, काल्याची वेळ झालेली आहे आणि सगळ्याच्या पोटामध्ये भुका लागलेल्या आहेत. सगळे गोपाळ वाट बघायला लागलेले आहेत. त्याच्या अगोदर आमचे टाळकरी
अतिशय सुंदर साथ केलेले ज्ञानेश्वर कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजने प्रकाश अवघाजने अवगाजने प्रकाश अवगाजने प्रकाश अवगाजने प्रकाश अवगाजने प्रकाश काला वाटो काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका टिका संभ्रम वैष्णवतिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुरिया ब्रह्मादिका 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 लोकादा कला वाटू एकमेका कला वाटू वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम कामने भूमंडळी कामने भूमंडळी कामने भूमंडळी कामने भूमंडळी विरगारे आम्ही बळी विरगारे आम्ही बळी विरगारे आम्ही बळी विरगारे तुका म्हणे छंदा तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदा तुका म्हणे छंद वेले मोहे गोविंदे मन मोहे गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्णानंद घरी बाळकृष्णानंद घरी मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदा बाळकृष्ण नंदगरी बाळकृष्ण नंदगरी तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंद मन मोहे गोविंदे मन मोहे मन मोहे गोविंदे बाळकृष्णानंद घरी बाळकृष्णानंद घरी मन मोहिने गोविंदे मन मोहिने गोविंदे मन मोहिले गोविंदा बाळकृष्णानंद घरी बाळकृष्णानंद घरी
घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी कृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी कृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी जय जय